नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मी कविता फ्रॉम नागपूर. जगातलं सगळ्यात कंटाळवाणं काम मला वाटतं ते हॉस्पिटलमध्ये टाईम स्पेंड करणं आणि तेच माझ्या वाट्याला आलेलं. ड्रिप्सचा 4 डेजचा कोर्स कंप्लीट झाल्याशिवाय मला हॉस्पिटलमधून सुटका मिळणार तर नव्हतीच. म्हणून गपचूप खायचं, प्यायचं आणि पडून राहायचं एवढंच काम मी हॉस्पिटलमध्ये केलेलं. माइंडमध्ये सतत हेच चालायचं की केव्हा केव्हा मला इथून सुटका मिळेल आणि केव्हा मी घरी जाईल. लाईफमध्ये फर्स्ट टाईम मला कॅनोला इन्सर्ट झालेलं. याआधी मला सलाईन, ड्रिप्स असली कसलीही गरज पडलेली नव्हती. अधूनमधून फॅमिली मेंबर्स भेटायला यायचे, तेवढा टाईम माझा मस्त स्पेंड व्हायचा. माझ्या हसबंडच्या चेहऱ्यावर हसू दिसत असलं तरी त्यांना पुष्कळ टेन्शन आलेलं मी ॲडमिट असल्यामुळे. माझे ब्युटिफुल ननदबाईसुद्धा मला भेटायला आलेल्या होत्या हॉस्पिटलमध्ये. त्यांनी माझ्यासाठी चहा आणली आणि आम्ही छान गप्पा गोष्टी केल्या. नेक्स्ट डे ड्रिपचा कोर्स कंप्लीट झाल्यावर पुन्हा सोनोग्राफी होणार आणि सोनोग्राफी रिपोर्टवर डिपेंड असणार आहे की मला डिस्चार्ज मिळणार की नाही मिळणार. म्हणून मी जरा टेन्शनमध्येच होते. पुढल्या अपडेटसाठी स्टे ट्यून टू माय ब्लॉग. ओके, बाय.